भंडारा येथे सकल ओबीसी महामोर्चा व ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बैठक पार पडली। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली। लोकसभेत गृहमंत्र्यांनी घराला जात नसते असे म्हटले असले तरी प्रश्न क्रमांक 12 मध्ये घर प्रमुखाच्या समुदायाची नोंद घेतली जात असल्याचे निदर्शनास आणले। यामुळे ओबीसींची उपेक्षा होत असल्याचा आरोप करण्यात आला असून बैठकीत जनगणनेवर बहिष्काराचा इशारा देत 11 मे 2026 पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सकल ओबीसी महामोर्चाचे संयोजक उमेश कोराम यांनी दिली आहे। प्रामुख्याने आधी बैठका झाल्या किंवा प्रेस कॉन्फरन्स झाल्या, आंदोलन झाले काही, त्यामध्ये आम्ही सांगितलंच आहे की प्रश्न क्रमांक 12 जो आहे त्या 12 मध्ये SC ST आणि अन्य असे 3च वर्ग दिले, त्यामध्ये ओबीसीचा कॉलम कुठे दिसत नाही। तर यावर जे आता स्पेशल एक अधिवेशन झालं मातृवंदन बिलावर, त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न समोर आला आणि या प्रश्नावर बोललं गेलं। समाजवादी पक्ष असेल किंवा इतर जे पक्ष आहेत जे ओबीसींना मानणारे पक्ष आहेत, अशा पक्षांनी हा प्रश्न विचारला की ओबीसीचा कॉलम गायब आहे जनगणनेमधून, म्हणजे ओबीसीची जनगणना होत नाही आहे, ओबीसींनाच जनगणनेमधून गायब करण्यात आलेलं आहे। तर त्यावर माननीय गृहमंत्री जे भारत सरकार अमित शहाजी यांनी काय उत्तर दिले। त्यांनी पहिला सांगितलं की जनगणना सुरू झालेली आहे, 1 एप्रिलपासूनच आम्ही जनगणना सुरू केली आहे। कारण भारतभरामध्ये जनगणना 1 एप्रिलला सुरू होणार होती, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 मे पासून खरी जनगणना जी होईल घरोघरी ती सुरू होणार आहे। तर त्यामध्ये दुसरा एक मुद्दा त्यांनी सांगितलं की घराची जनगणना सुरू आहे, घरगणना सुरू आहे आणि घराला जात नसते। त्यांनी आक्षेपारी असे काही मुद्देही मांडले किंवा अपोजिशनला सांगितलं पण की घराला जात नसते, तुमच्याकडे असेल तर दाखवा बा, आमच्या इकडे तर घराला जात नसते। म्हणून पहिल्या जनगणनेमध्ये जातीची जनगणना होणार नाही आणि दुसरा जो टप्पा असेल 1 फेब्रुवारी 2027 पासून, तेव्हा आम्ही पॉप्युलेशन इन्युमरेशन ज्याला म्हणतात त्या जनगणनेमध्ये जातीने जनगणना आम्ही करू असं त्यांनी सांगितलं। पण आमच्या लक्षात असं आलं की जेव्हा हा जो पहिला फेज सुरू होतो आहे तो झालेला आहे सुरू 1 तारखेपासून आणि 16 तारखेपासून तो घरोघरी पुन्हा फेज सुरू होईल, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 12 मध्ये पुन्हा तोच मुद्दा येतो। त्यांनी असं विचारलं आहे की घर का जो प्रधान आहे म्हणजे मुखिया जो आहे घराचा प्रमुख, वो किस समुदाय से संबंधित आहे। त्याच्यामध्ये SC ST आणि अन्य असे 3 कॉलम त्यांनी टाकलेले आहेत। आता एखादा माणूस समजा कांबडे आहे, ज्याचा सरनेम कांबडे आहे, तर कांबडे तेली आहे, कांबडे कुणबी आहे, कांबडे शेड्यूल कास्ट आहे आणि कांबडे अनेक वेगवेगळ्या धर्मात जातीमध्ये सुद्धा असू शकतो। तर एखाद्या माणसाचं आडनाव त्यांनी विचारलं आणि आडनाव विचारल्यानंतर त्याला कोणत्या समुदायात टाकणार, SC टाकणार, ST टाकणार की अन्य टाकणार, जनजागृती निर्माण होईल। त्याला जेव्हा कळेल तर त्यावेळी तो सुद्धा अग्रेसर होईल आणि तो दिवस यायला काही वेळ लागणार नाही। आणि म्हणून जागृती आणि दुसरी गोष्ट हेच जे आता आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की बा आम्हाला गायबच करून टाकलेलं आहे। अरे तर आम्हाला तुम्ही अजून कुठून गायब करता, काय करता, संपवता, अशा प्रकारचं। त्याच्यामुळे आम्ही 11 मे पासून बेमुदत उपोषणावर, साखळी उपोषणावर बसणार आहोत आणि हे आंदोलन आमचं सातत्यानं सुरू आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।